विश्वासाच्या दगडात श्रद्धा कोरलेली आहे आणि भक्ती पिढ्यानपिढ्या अखंड वाहत आहे. अशा पवित्र भूमीत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे. कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे. आता आपण दुसऱ्या टप्प्यातील 11व्या मुक्कामावर येऊन पोहोचत आहोत. हा मुक्काम म्हणजेच श्री दत्तगुरू देवस्थान ट्रस्ट, श्री दत्त मंदिर, चाकण, तालुका खेड, जिल्हा पुणे. चाकण हे गाव इतिहास, अध्यात्म आणि श्रद्धेचं महत्त्वाचं केंद्र. इथे उभा असलेला प्राचीन चाकण किल्ला डोंगर माथ्यावरून या भूमीचा गौरवशाली इतिहास आजही सांगत उभा आहे. आता या पवित्र स्थळाबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. जगद्गुरु दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण हे मंदिर जवळजवळ 150 ते 2 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. इंग्रजांच्या राजवटी काळामध्ये बाबा पाटील म्हणून चाकणचे जे प्रमुख होते, त्यांनी व सदाशिव राऊत, रामभाऊ वाडेकर, रावजी धाडगे व माझे वडील गुलाबराव आगरकर यांनी हे मंदिराची स्थापना पूर्वीच्या काळात केलेली आहे. ह्या मंदिराच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गावामध्ये मेळे व्हायचे, मेळे. त्या टायमाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे या इथे मेळे व्हायचे, त्याची बैठक ह्या इथं व्हायची. ह्या मंदिराच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ह्या मंदिराच्या आधी बाबाजान नावाचे एक महाराज होते. ते चक्री शहराचे परमभक्त होते. त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला, असे आख्यायिका आहे की त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला की इथं हा कुंभारवाडा होता पहिला आणि इथं औदुंबराचं झाड आहे. त्या झाडाखाली माझं अस्तित्व आहे, तिथं तुम्ही येऊन मठ्ठी तयार करा. मग त्या बाबाजान महाराजांनी चाकण दत्त मंदिराची ह्या जागेमध्ये, कुंभाराच्या जागेमध्ये मठ्ठी तयार केली. तिथं औदुंबराचा एक फोटो, महाराजांचा फोटो, हा फोटो पूर्वीच्या काळातला, हा फोटो स्थापन करून त्यांनी तिथे भजन चालू केली. त्या टायमाला गणपती बसत नव्हते चाकणमध्ये. ज्यावेळेस भाऊ रंगारे यांनी गणपती स्थापना केली, त्याच्या आधीपासून इथे मेळे व्हायचे आणि 7 दिवसाचा गणपती या मठ्ठीत बसायचा पहिला. आणि मग गावात पहिला गणपती हा बसला की गावातले मेळे निघायचे. मग लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, अनेक स्वातंत्र्य सैनिक, राजगुरू यांचे सर्वांचे त्या टायमाला इथं विचारधारा लोक ऐकायसाठी जमायची जुन्या काळातली, अशी लोक सांगतात हा पूर्वीची. 150 पावणे 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग आता ह्या मंदिरात जीर्णोद्धार खरा ठरला. तर पूर्वीच्या लोकांनी म्हणजे रावजी बाळा धाडगे, सदाशिव राऊत, लक्ष्मण वाडेकर, रामभाऊ लक्ष्मण वाडेकर, बाबा पाटील यांनी एक साधं मंदिर बांधलं होतं. त्याच्यानंतर मग माझे वडील गुलाबराव रावजी या गावचे सरपंच होते. त्यांनी या दत्त मंदिरामध्ये लक्ष घातलं. त्यांचे सहकारीमध्ये सदाशिव राऊत, यशवंत राऊत, बाबुराव चव्हाण, सोपान शेठ कांडगे, राजेंद्र राऊत, ही सर्व मंडळी, सुनील वाडेकर, ही सर्व मंडळींनी मग हे मोठ्या मंदिरात जीर्णोद्धार करायचं स्वप्न साकार केलं. म्हणून अण्णा महाराज नारायणपूरचे त्यांच्याकडे गेले. त्यांच्या हाताने ह्या मंदिराचे भूमिपूजन केलं. इथं 2 वेळा दत्तयज्ञ झालेला आहे. आणि ह्या मंदिराचं भूमिपूजन करताना अण्णा महाराजांनी सांगितलं की तुमच्या मंदिरामध्ये महाराजांची स्वारी दर गुरुवारी 12 वाजता भिक्षेला येते मधुकरीला. मग तेव्हापासून आम्ही मधुकरीची आरती चालू केली. पूर्वीच्या काळात 2 आरती व्हायच्या, सकाळ संध्याकाळ. पण दर गुरुवारी दुपारी 12ला मधुकरीची आरती. नंतर पिठापूरवरून आपल्याला आदेश आला की इथं पालखी काढा. मग पिठापूरसारखे आपण दर गुरुवारी दत्त मंदिरात 7:30ला पालखी काढत असतो. ज्या सेवेकऱ्याला आरतीचा मान मिळतो ते सेवेकरी पालखीला खांदा देतात. ते पण सोहळ्याशिवाय पालखी काढून देत नाही आम्ही. हा आमचा नियम आहे. आणि इथं जवळजवळ वर्षातून 6 पारायण होतात. दत्त जयंतीचं 7 दिवसाचं पारायण होतं. स्वामी प्रगट दिनाचं 7 दिवसाचं पारायण होतं. स्वामी पुण्यतिथीचं 7 दिवसाचं पारायण होतं. गुरुपौर्णिमेचं 1 दिवसाचं पारायण होतं. त्याच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांच्या जयंतीचं एक पारायण होतं आणि रक्षाबंधनाचं एक पारायण होतं. ह्या पारायणाला जवळजवळ 700 ते 800 ग्रामस्थ चाकणमध्ये पारायणाला बसतात. आता पारायणाला जागा आम्ही काही ग्रामस्थांना केंद्रात जा म्हणतो, काही इकडं मग स्वप्ननगरीत जा म्हणतो, काही रानुबाईच्या मळ्यात जा म्हणतो. अशी जागा बघून पण गुरुचरित्र पारायण हे चालूच असतं. आता जागा पण नाही म्हणून आम्ही आता इथे स्लॅबचं काम करायचं म्हणजे महाराजांच्या कृपेने. आणि गावस्थाची लोक यथाशक्ती देणगी देतात. आपल्या या मंदिरामध्ये दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याचा मोठा कार्यक्रम असतो. त्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला कमीत कमी 15 ते 16,000 लोक तिथं अन्नदान होत असतं. 1000-1200 किलोचा भरडा असतो, 1000-1200 किलोचा गुळाचा ढेप असते, 10-15-20 कट्टे तांदळाचे असतात. असा गावाच्या वरणीतून हा भंडारा केला जातो आणि हा सर्वांना समप्रमाणात वाटला जातो. लोक डबे जरी भरून नेले तरी आम्ही देतो. हे अन्नदान आहे.
आणि लोकांच्या पैशातून होत असतं. ग्रामस्थांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की ग्रामस्थ दत्त मंदिराच्या बाबतीत भरभरून दान करतात. मागायला जायला लागत नाही, इतकं दान येते आम्हाला. आजही आमच्याकडे भांडारपाड्याला एक खुली धान्याचं पोटे धान्य शिल्लक आहे. अन्नदान होऊन भैरवाच्या यात्रेच्या आता सप्त्याला का देऊन, आता सावतामाळी महाराजांच्या सप्त्याला पण देऊन एक फुली पूर्ण भरलेली 100% गाठतो. इतकं अन्नदान होतं. दर गुरुवारी इथं आरती, ताकमोगे, देशमुखताई, त्या ताकमोगे वहिनी ह्या अभिषेक करतात विनामूल्य. ₹1 घेत नाही. अभिषेक करून घेतात, त्यांच्याकडून सेवा करून घेतात. दुपारचं त्यांचं जेवण असतं, म्हणजे महाराजांना महानैवेद्य असतो. संध्याकाळी त्यांच्याच हस्ते आपण आरती करत असतो. अशी आहे दत्त मंदिराची परंपरा आहे. ह्या दत्त मंदिराची एक आख्यायिका अशी आहे, की श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा, ते कलियुग आहे. एखाद्या महिलेला अपत्य होत नसत, तर दत्त जन्माच्या टायमाला आपण पाळण्यात नारळ ठेवत असतो, त्याचा नवस असतो. त्या नवसाचे जवळजवळ 20-20, 25-25 महिलांना नारळ देतो आम्ही. पुजारी राजेराव झालं, मी स्वतः नारळ देत असतो. त्याच्यामध्ये एखादे 2 सोडले, तर मुलगा किंवा मुलगी की त्यांना अपत्य होतं. वर्षांनी, दीड वर्षांनी होतं. मग त्याच्या बदल्यात आपण त्यांच्याकडून अन्नदानासाठी एक 100 किलो भरडा, 51 किलो गूळ, तांदूळ द्या, तेल द्या, काही पण द्या, पण अन्नदान करा. हे त्यांच्याकडून घेत असतो. दरवर्षी अशी आतापर्यंत असा नारळ घेतला की फेल गेलाच नाही. पण जो पथ्य पाळीन, दत्त महाराजाच्या जे जगद्गुरूच्या नियमानुसार जो चालेल त्याचं सक्सेस होतो. जो नियमानुसार चालत नाही त्याचा सक्सेस होत नाही. आज गाणगापुरावरून आमच्या मंदिरामध्ये, चाकण गावामध्ये, या चाकण पुण्यभूमीमध्ये पालखी येत आहे. ही पालखी येणं म्हणजे आमचं चाकणकरांचं फार मोठं भाग्य आहे. तसं पाहिलं तर हा आमचा सोन्याचा दिवस आज अमृते पाहिला, नाम आठवताची पुढे उभेची राहिला. ह्या उक्तीप्रमाणे आज महाराजांची पालखी, त्यांचे चरणधूळ आमच्या मंदिरामध्ये साचतात. ही भगवंताचीच लीला असणार आहे काहीतरी, आणि ती सेवा आम्हाला करायला मिळणार आहे. त्यानिमित्त इथं दत्तयाग होणार आहे, रुद्रयाग होणार आहे, आणि त्या पालखीचं आम्ही ग्रामस्थ लोक भव्य प्रमाणात स्वागत करणार आहे. अतिभव्य प्रमाणात जे आमच्या यथाशक्तीप्रमाणे आम्ही त्यांचं स्वागत करू, त्यांची सर्व व्यवस्था करू, आणि त्यांनी जी सेवा आमच्याकडून करून घ्यायची ठरवलेलं आहे, दत्तयाग किंवा रुद्रयाग, त्या सेवेमध्ये आम्ही तन मन धनाने आपलं सहदेव अर्पण करू, आणि त्यांना आम्ही इथं सर्व सोय करू. ही त्यांना आणि ग्रामस्थाच्या वतीने त्या पालखीचं भव्य आम्ही स्वागत करणार आहोत. आणि ग्रामस्थांना मी विनंती करणार आहे की त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी व दत्तयागामध्ये सामील होण्यासाठी सर्वांनी हजर राहावं, ही सर्वांना नम्र विनंती करतो. सद्गुरू दत्त गुरुदेव महाराज की जय. जगद्गुरू दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण 12 वाड्यास प्रतिष्ठान आयोजित रौप्य महोत्सवी दत्त पादुका पालखी परिक्रमा, त्यानुसार जे 19 तारीख फेब्रुवारी गुरुवार या दिवशी चाकण या गावी या पालखीचे आगमन होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी संध्याकाळी त्या पालखीच्या दर्शनासाठी यायचं आहे. त्याच दिवशी सकाळी इथे दत्तयाग होणार आहे 9 वाजता. तर 9 वाजता सर्वांनी त्या दत्तयागाचा एक लाभ घ्यायचा आहे. त्या हवनासाठी सर्वांनी उपलब्ध राहायचं आहे. तर या पालखीचा सगळ्यांनी लाभ घ्या, दर्शनाचा लाभ घ्या. 19 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता श्री दत्त पादुका पालखीचं श्री दत्त मंदिर चाकण इथे भव्य आगमन होत आहे. सकाळी 9 वाजता इथे दत्त यागाचं आयोजन केलं जात आहे, आणि म्हणूनच परिसरातील सर्व भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी, दर्शनासाठी आणि सेवेत सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे. दत्तगुरूंची कृपा आणि गुरु परंपरेचा आशीर्वाद या संपूर्ण पालखी सोहळ्यावर सदैव राहो, हीच प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.